नीट पेपरफुटीचे आता धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचलेले आहेत। रात्री उशिरा 2 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। नांदेड एटीएसनं आधी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडलं होतं, मात्र रात्री उशिरा लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एका शिक्षकाची यावेळी चौकशी करण्यात आली। त्यानंतर दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। यापैकी एक शिक्षक फरार असल्यामुळे त्याच्या तपासासाठी लातूर पोलिसांचं एक पथक आता रवाना झालेलं आहे। दरम्यान याचाच सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमधील 2 जिल्हा परिषद शिक्षकांना नांदेड येथील एटीएस पथकाने ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा आज त्यांना लातूर पोलीस आणि एटीएसने परत ताब्यात घेतलेला आहे। त्यापैकी जलील पठाण हे लातूर पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र संजय जाधव जो आहे तो फरार आहे। आज रात्री उशिरा लातूर पोलीस आणि एटीएसच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये जलील पठाणची चौकशी झाली आणि त्यानंतर जलील पठाण जो आहे तो लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात आहे। दोन्ही शिक्षकांवरती शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। एकूणच पाहिलं तर आता या प्रकरणामध्ये लातूर पोलीस सतर्क झाले आणि चौकशी लातूर पोलीस आणि एटीएसकडनं करण्यात येत असल्याची माहिती जी आहे ते आता समोर येत आहे। संदीप भोसले, साम टी न्यूज, लातूर। तर आपण पाहतोय नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेलं आहे। आता लातूर पर्यंत याचे धागेदोरे पोहोचल्याचं सुद्धा कळतंय। रात्री उशिरा 2 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच बातमीची आपण एक्सक्लुझिव्ह झलक सध्या दृश्य ही साम टीव्हीवर पाहतोय। नांदेड एटीएसनं आधी या 2 शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना सोडलं होतं, मात्र रात्री उशिरा लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एका शिक्षकाची चौकशी यावेळी करण्यात आली आणि त्यानंतर दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो नीट पेपरफुटी प्रकरणी कशा पद्धतीने 2 शिक्षकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच बातमीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। आणि या संदर्भात आणखी एक मोठी बातमी हाती येतेय। शिक्षक धाराशिव मार्गे दिल्लीला पाठवायचे पैसे, अशा पद्धतीची एक महत्त्वाची बातमी सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। लातूरचे 2 शिक्षक हे धाराशिव मार्गे दिल्लीला पैसे पाठवायचे आणि नीट यूजी परीक्षेतील घोटाळ्याचे आता महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर लातूरचे 2 शिक्षक हे धाराशिव मार्गे दिल्लीला पैसे पाठवत असल्याचं एटीएसच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालेल्या सूत्रांनी साम टीव्हीला ही महत्त्वाची माहिती दिली आहे। संशयित शिक्षकांच्या बँक खात्याचे व्यवहार सुद्धा संशयास्पद असल्याचं आढळलेलं आहे। नांदेड एटीएसनं अटक केलेल्या एका शिक्षकाच्या कातपूर जिल्हा परिषद शाळेतील कपाट हे रविवारी सील करण्यात आलेलं आहे। शाळेतील आवक जावक आणि रजिस्टरसह इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे। या प्रकरणामध्ये दोन्ही शिक्षकांच्या खात्यावरती झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीची सुद्धा यावेळी चौकशी केली जाते आणि हे व्यवहार संशयास्पद असल्याचं सुद्धा यावेळी समजतंय। सूत्रांकडून साम टीव्हीला ही महत्त्वाची माहिती मिळते आहे।